माझा एक पाय कचऱ्यावरती आहे आणि दुसरा पाय इमारतीचा राडारोडा जिथे पडलाय त्या राडारोड्यावरती. ही नैसर्गिक आपत्ती आहे असं निर्लज्जपणे बोलतात. डोंगर त्या बाजूनं कोसळला, त्यामुळे इमारत या बाजूला अशी कल्ली. अशी कल्ल्यामुळे स्वामींचं नाव घ्या, काही होणार नाही. तर या प्रकल्पानं काहींच्या घरामध्ये कायमस्वरूपीचा अंधार केल्याचं दिसतं. आम्ही जोरात तिथे आवाज गेला तर तिथून बारीक आवाजात आम्हाला रिप्लाय होता की हो आम्ही इथे अडकलोय म्हणून. पडलेल्या इमारतीचं रेस्क्यू ऑपरेशन करायला इतका वेळ का लागला? म्हणजे मृतांचे आकडे अधिवेशनातल्या लोकांपर्यंत पोहोचूच नये याची काळजी घेतली गेली का? जे सूत्रधार आहेत ते सगळं याचं श्रेय घेत होते आतापर्यंत. कोण? आमदार महेश लांडगे भुसरे. इथल्या हवेमध्ये कचऱ्याचा आणि मिथेन वायूचा वास भरलाय आणि 9 जणांनी इथं जीव गमावला याची जाणीव घेऊन आज इथली हवा वाहतीये. मोशीमधल्या या कचरा डेपोवरती मी उभा आहे, जिथं आता सगळा या इमारतीचा राडारोडा पडलेला आहे. याच्या पलीकडे या दुर्दैवी घटनेच्या काही कटू आठवणी आहेत. 81 तास चाललेलं रेस्क्यू ऑपरेशन संपलं. त्याच्यानंतर दिसणारं चित्र तुमच्यासमोर ठेवण्यासाठी मी इथे उभा आहे. पण त्याच्या पलीकडे कचऱ्याचा डोंगर पडून एखादी सिमेंट कॉन्क्रीटची बिल्डिंग पडू शकते, तर ती कशी पडू शकते हे मला तुम्हाला सांगायचं आहे. इथं नेमकं काय चालत होतं, त्या दिवशी नेमकं काय घडलं, त्याच्या पलीकडे झालेले आरोप प्रत्यारोप, त्याच्या पलीकडचं राजकारण याच्याविषयी बोलायचं आहे. आणि त्याच्याही पलीकडे सर्वसामान्य कामगार यांच्या जीवाची किंमत व्यवस्थेला नक्की असते का, या प्रश्नाकडेही तुम्हाला घेऊन जायचं आहे. या सगळ्याविषयी आपण विस्तृतपणे बोलूयात. कारण आत्ता या क्षणाला इथे हा सगळा कचरा, हा राडारोडा, कटू आठवणी, 9 माणसांच्या मृत्यूचं दुःख आणि याच्या पलीकडे काही असे व्यवस्थेसाठीचे प्रश्न आहेत जे कोणीतरी विचारावे लागतील आणि कोणीतरी त्याची उत्तरं देईल अशी अपेक्षा मनात ठेवावी लागेल. त्या व्हिडिओतनं सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोल भिडू बघताय. मोशी डेपोमधली दुर्घटना कशी घडली हे सांगायला मी आता या जागेवरती उभा आहे. माझा एक पाय कचऱ्यावरती आहे आणि दुसरा पाय इमारतीचा राडारोडा जिथे पडलाय त्या राडारोड्यावरती आहे. हा माझा उजवा पाय ज्या कचऱ्यावरती आहे तिथून अशी नजर टाकली की सगळा कचऱ्याचा डोंगर आपल्या नजरेस पडतो. जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त हा कचऱ्याचा डोंगरच आपल्या नजरेस पडतोय. हा जवळपास 40 वर्षांपासूनचा कचरा आहे जो इथे असाच आहे आणि याच कचऱ्यानं घात केला. तो कसा केला तर पावसामुळे कचऱ्याचा हा डोंगर सरकला आणि तो सरकून आत्ता मी जिकडे उभा आहे तिथं माझ्या बरोबर मागे बघा, बरोबर मागे इथे आपल्याला एक भिंत पडलेली दिसतीये. ही भिंत म्हणजेच या वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाच्या इमारतीची भिंत आहे जी त्यानंतर पडली. इथून पुढे जर आपण खाली गेलो की आपल्या लक्षात येईल इथे एक वाट होती ज्याच्यातनं डंपर जायचे असं आता सगळे सांगतात. आता ही काही दाखवायला नाही आहे, पण कारण सगळा राडारोडा आणि कचरा याच्या पलीकडे इथे आत्ता या क्षणाला काही नाही दाखवण्यासारखं. तर हा कचऱ्याचा डोंगर खचला, तो असा इथे आला आणि इथून ही इमारत कल्ली, ती पूर्ण पडली. पुढे जाऊ, इथून आपण जसं खाली जाऊ तिथे इमारत दिसते आपल्याला. इमारतीचा पाठीमागचा भाग आहे तो. पुढच्या भागांतनं आपण असे आतमध्ये आलो की आपण इथे येतो आणि इथून पलीकडे काही फुटांवरती हा कचऱ्याचा डोंगर होता. आता ते किती फुटांवरती होता याच्याकडनं प्रशासन आणि इकडचे स्थानिक आणि काम करणारे वगैरे यांच्याकडनं वेगवेगळी माहिती मिळते. याच्या पलीकडची अतिशय गंभीर बाब काय तर लक्षात घ्या, मी जिथे उभा होतो माझ्या उजव्या बाजूला हा सगळा डोंगर आहे बरोबर, आणि त्या डोंगराला लागूनच काही फुटांच्या अंतरावरती आपण पकडू इथे ही इमारत बांधली गेलेली आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची ही इमारत आहे. मग अशा धोकादायक सगळ्या वातावरणामध्ये हा डोंगर कधीही खचू शकतो याची कल्पना असताना सुद्धा इथं एक संरक्षक भिंत का बांधली गेली नाही, हा याच्या सगळ्याच्या मुळाशी असलेला प्रश्न आहे, ज्याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे. आता पुढे जाऊ, जिथे हे घडलं
त्या इमारतीमध्ये आता काय काय दिसतंय, कसं सगळं घडलं असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आत्ता थोडं चित्र वेगळं दिसतंय. बरोबर तुम्ही जेव्हा आला असाल तेव्हा चित्र कम्प्लीट वेगळं होतं. बरोबर. तेव्हा तुम्ही काय बघितलं, आत्ता जे दिसतंय आणि तेव्हाचं चित्र याच्यामध्ये काय फरक आहे मला समजून घ्यायचं. सर आम्हाला मोशी कचरा डेपो येथे बिल्डिंग कोलॅप्स झाल्याचा कॉल मिळाला. त्यानुसार आम्ही आमची वाहन घेऊन इथे वरती रवाना झालो. रवाना झाल्यानंतर आम्ही इथे घटनास्थळी पोचलो. घटनास्थळी पोचल्यानंतर आमच्या मोशी फायर स्टेशनजवळचं एक वाहन इथे पोचलेली होती. आमची एक टीम इथे आलेली होती. त्या टीमसोबत आम्ही इथे खाली उतरलो. खाली उतरून पाहिलं तर बिल्डिंग पूर्ण ढासळलेली होती. ढासळली म्हणजे एक तिरक्या पोझिशनमध्ये ती आलेली होती, टील झालेली होती, मधून क्रॅक झालेली होती आणि त्याच्या बाजूने गार्बेजचा एक मोठा ढिगारा त्याच्यावरती येऊन आदळलेला होता. सुरुवातीला आलो इकडून, तेव्हा इथून चेतन माने आम्ही इकडून एंट्री केली, तेव्हा इथे एक मोठा पत्रा होता, म्हणजे जवळजवळ ह्या फर्स्ट फ्लोअरच्या हाईटवर एवढा होता आणि त्यातून आम्ही स्लाईड करत खाली गेलो आणि पूर्ण वरती जवळजवळ ह्याच्यावरती 2 फ्लोअर वरती असा कचरा होता, त्याच्यावरती चालत वरती गेलो. तिथून मग तिथे एक जिना होता खाली जायला. त्या जिन्यावरतून तिथला ऍक्सेस बघितला आम्ही आधी सुरुवातीला, ऍक्सेस आतमध्ये जाण्यासाठी आहे का, पण पूर्ण कचरा आतमध्ये शिरल्यामुळे तो तिथून ऍक्सेस मिळत नव्हता आम्हाला. मग आम्ही पुन्हा तिकडून पुढून त्या साईडनी गेलो आणि त्या बाजूनी तिथून मग आम्ही आतमध्ये घुसलो. बाकी म्हणजे ही इमारत ग्राउंड+2 म्हणजे 2 मजल्याची आहे. तर कचरा त्याच्यापेक्षा पण उंच होता. हो, त्याच्यापेक्षा उंच होता. त्याच्यावरती स्लॅबवरती पूर्ण कचरा टेकला होता. 2 मजल्याच्या वरती पण कचरा होता. चारी बाजूने बिल्डिंगच्या फिरल्यानंतर पाहिलं की अरे ही बिल्डिंग पूर्ण कोसळलेली आहे, एक म्हणजे तिरक्या स्वरूपात कोसळलेली आहे. त्यानुसार मग आम्ही एक काम केलं, म्हटलं एक ह्या बिल्डिंग कुठल्या पद्धतीची आहे, हिचं स्ट्रक्चर कसं आहे याचा एक अंदाज घेऊ, याची एक माहिती घेऊ आणि त्यानुसार मग आपल्याला तिथे काम करायला सोपं जाईल. मग त्यामुळे आम्ही काय केले, इथल्या एका स्टाफच्या व्यक्तीला बोलून घेतलं. स्टाफच्या व्यक्तीला बोलून घेतल्यानंतर त्याला विचारलं की बिल्डिंग ही कशा पद्धतीची आहे. तर त्यांनी सांगितलं ही बिल्डिंग ग्राउंड+2 फ्लोअरची आहे आणि पहिल्या मजल्यावरती इथे कॅन्टीन आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये काही लोकं बसलेली होती आणि ती यामध्ये अडकलेली आहेत अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली. त्या माहितीनुसार मग आम्ही काय केलं, या बिल्डिंगचा आढावा घेतल्यानंतर आम्ही वरती गेल्यानंतर आम्हाला एक ॲक्सेस दिसला. तिथे एक विंडो दिसली, टेरेसवरती विंडो दिसली. विंडोमधनं आतमध्ये आम्ही शिरून पाहिलं तर एक स्टेअरकेस आहे वरतून खाली उतरायला, पण ती स्टेअरकेस पूर्ण गार्बेज वरतून ढासळल्यामुळे ती स्टेअरकेस ब्लॉक झाली होती. तो दीवार जैसे टूटी ना, तो हम वैसे भागने लगे वहाँ से. तो भागते भागते मैं गिर गया था, तो वापस उठा ना तो मेरे पैर को पत्थर लगा. तो फिर मेरे फ्रेंड लोग, हम लोग सब साथ में वापस से बाहर निकल चुके थे जब तक. फिर जैसे थोड़ा सा ही आगे गए तो और देखा पीछे पलट के तो पूरा डोंगर नीचे आ चुका था और जो हमारा रूम था वो पूरा टूट चुका था. फिर उसके बाद वो साइड में जब हम नवी जो बिल्डिंग गिरी है ना, वो साइड में गए थे ना, तो जब तक देखा तो पूरी बिल्डिंग है ना गिर चुकी थी वहाँ पे. मोशीमधल्या या दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन हे तब्बल 81 तास चाललं. 81 तासानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन थांबलं. पण प्रश्न असा पडला की पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकेला एका पडलेल्या इमारतीचं रेस्क्यू ऑपरेशन करायला इतका वेळ का लागला, याच्यावरनं प्रश्न उपस्थित केले गेले. ती परिस्थिती अशी होती की लोकांना म्हणजे असं गैरसमज होतोय की बाबा ह्यांना एवढा वेळ का लागला, पण परिस्थिती अशी वाईट होती की आम्ही समजा चुकीचाही एखादा दगड किंवा एखादा पिलर किंवा एखादा फर्निचरचा तुकडा आम्ही ओढला तर तो पूर्ण स्लॅब ढासळून आम्ही तिथे जागीच आम्ही पण त्यांच्यासोबत तिथे जागीच जाऊ शकतो, इतकी विचित्र कंडिशन होती. मला असं वाटतं की त्या दिवशी हाऊसचा हा शेवटचा दिवस होता. कदाचित ते व्यक्तीचा आकडा हा हाऊसमध्ये गेला नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं शेवटचे 12 तास हा रेस्क्यू ऑपरेशनला 100% विलंब झाला असं मला वाटतं. कचऱ्यापासून विजेची निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला, पण प्रत्यक्षामध्ये ती घटना घडल्यानंतर आपल्याला काय दिसतंय तर या प्रकल्पानं काहींच्या घरामध्ये कायमस्वरूपीचा अंधार केल्याचं दिसतंय. काही कुटुंबाच्या नशिबामध्ये आयुष्यभर विसरता येणार नाही असं दुःख या घटनेने दिलं, तर त्याच्या पलीकडे काही जे सुखरूप यातनं वाचू शकले त्यांच्यासाठी सुद्धा आयुष्यभर न विसरता येणारा एक धक्का या घटनेच्या निमित्तानं उरला आहे. ते आशा तर संपलाच होता की आपण जिवंत राहू शकत.
राहिलेच काय आपल्या घरात. जेव्हापासून मला कळतं ते आज माझं साठी येते तोपर्यंत जोपर्यंत माझे क्षण मित्र माझे नातेवाईक सगळ्यांना मी आठवून घ्यायचं. फोटो काढलेला मी त्यावेळेस 7 वाजता ज्यावेळेस मी जर सांगता जिप्सम बोर्ड थोडं तोड कसा होता तो किसा थोडा काढला असंच होतं ना. मग मी काढून मग सेल्फी काढला. माझ्या खिशात मोबाईल होता, हां, तो किस्सा फाडून काढला. सहसा फाडला आणि मग मी असा काढला. हां. असा होता. मग मी एक सेल्फी काढला त्यावेळेस टेक्स्ट मेसेज केला वाईफला. नेटवर्क नसल्यामुळे तर व्हॉट्सअप मेसेज जाऊ शकत नाही. मग टेक्स्ट मला चुकून जर वेळ झाली चुकून अशी काहीतरी मिली सेकंदासाठी जरी तो मेसेज तर जाईल. तर मी ते मेसेज करून ठेवला होता वाईट 7 वाजता एक सेल्फी काढून ठेवला होता. ते क्षण मग आणि कंटिन्युअसली ओरडत होतो देवाचं नावही मी तेवढंच जोरात घेत होतो की त्याचा मी सांगत होतो किंवा स्वामींचं नाव घ्या काही होणार नाही असं नाही त्यात होतं. ते पण मध्ये म्हणायचं स्वामी स्वामी स्वामी. ते तो शेवटचा क्षण होता 9, 9:30, 10 म्हणजे निघायच्या एक तास सिद्धी 1 तास आधी सगळं एकच वाक्य मोठ्याने बोललो होतं की बाबा तुम्ही तर शक्य करता ना, तुम्ही गोष्ट शक्य करून ना. मैं जिनके साथ रोज डेली उठता बैठता था, एक सचिन करके सर थे मेरे, मतलब वो भी ऑफिस बॉय थे. वो बच चुके, पर जो मेरे और 2 फ्रेंड थे, एक सनी करके ड्राइवर थे वो और एक नागेश करके था मेरा फ्रेंड. वो भी चाय वो करने का बनाने का. अच्छा. तो इसीलिए 2 मेरे फ्रेंड 3 फ्रेंड थे, एक मेरे पास है और मेरे 2 फ्रेंड मेरे पास नहीं रहे अभी. जिथे हे सगळं घडलं त्या मोशी डेपोच्या परिसरामध्येच मी बसलो आणि इथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कामगार आहेत, कोणी इंजिनियर आहेत. त्यातले एक इंजिनियर दादा मगाशी बसले होते आणि ते एक गोष्ट सांगत होते. अशी कुठली एखादी गंभीर घटना जेव्हा घडते तेव्हा त्या घटनेच्या पलीकडे काही कहाण्या असतात, काही किस्से असतात आणि एक नशीब नावाची फार कमालीची गोष्ट असते जिच्यावरती विश्वास बसू लागतो. ते दादा सांगत होते की 1:25ला ते आपली गाडी घेऊन इथनं घरी जायला रूमवर जायला निघाले. त्यांनी डबा सोबत आणला होता, पण डबा तर थंड झाला असेल, तो गरम करून खाऊयात असा विचार करून ते घरी गेले. आणि घरी गेले तसं त्यांना फोन आला की असं सगळं झालं आहे. विचार करा की तेव्हा त्यांना त्यांच्या नशिबाविषयी काय वाटलं असेल. त्याच्या पलीकडे आणखी एक व्यक्ती सनी माने हे नाव तुम्ही वाचलं असेल या सगळ्या प्रकरणात. सनी माने यांच्या बायकोनं घरी बिर्याणी केली होती. बिर्याणी खायला ते घरी जाणार होते, पण एका मित्रानं आग्रह केला की आज सोबतच जेवूयात. इथं कॅन्टीन होतं, त्यामुळे कॅन्टीनमध्ये ते जेवायला मित्रासोबत गेले. घात झाला आणि आज सनी माने हे या जगात नाही आहेत. त्यामुळे विचार करा की नशीब ही गोष्ट काय कमालीची असते. या गोष्टीचा विचार अशा सगळ्या घटना जेव्हा घडतात तेव्हा नकळतपणे आपल्या मनामध्ये सुद्धा येऊन जातो. तसेच काही किस्से कहाण्या आता या सगळ्या घटनेनंतर इथे बोलत असताना ऐकायला मिळतात. कारण डम्पिंग ग्राउंडमध्ये 4th श्रेणीचे कर्मचारी मरतात आणि त्यावर चर्चा ही जर हॉटेल सयाजीसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत असेल तर खरंच या प्रकरणाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांना, पालिका आयुक्तांना, लोकप्रतिनिधींना कळलेलं आहे का? इथे 9 लोक मृत्युमुखी पडतात. याच्या ठिकाणी जर एखादी जात किंवा धर्मावर आधारित घटना घडली असती तर या भागातले लोकप्रतिनिधी खरेच इतके गप्प बसले असते का? म्हणजे जाती आणि धर्माच्या पुढे माणुसकी इतकी थिजून जाते का? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर एखादं एन्क्वायरी कमिशन स्थापित होणं अपेक्षित होतं, पण ते तसं झालेलं नाही. नातेवाईक ट्रॉमामध्ये असतील मी समजू शकते, परंतु पोलिसांना ट्रॉमामध्ये जाण्याचं काहीच कारण नाही. या घटनेनंतर माझ्या मागे जो कचऱ्याचा डोंगर दिसतोय तसाच प्रश्नांचा डोंगर सुद्धा उभा आहे, ज्याची उत्तरं महापालिकेकडनं नीटशी मिळत नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी जी पहिली प्रतिक्रिया या घटनेनंतर दिली, अगदी पहिल्या दिवशीची प्रतिक्रिया, त्यामध्ये ते असं म्हणाले की ही नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेली घटना आहे. त्याच्यानंतर बरीचशी टीका झाली. दुसऱ्या दिवशी ते या मुद्द्यावरती आले की हो आम्ही चौकशी करू. त्यानंतर जेव्हा अत्यंत धक्कादायक मुद्दा या सगळ्यातला पुढे आला तो म्हणजे जी इमारत या सगळ्या प्रकल्पामधली पडली
तिला नुकसान पोहोचलं त्या इमारतीच्या फक्त ग्राउंड फ्लोअरलाच कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालेलं होतं. हा मुद्दा पुढे आल्यानंतर आयुक्त एक प्रकारे बॅकफूटवरती गेली, चौकशी झालीच पाहिजे अशी भूमिका पालिकेकडनं पुढे येऊ लागली. त्यामुळे हा फोलपणा यातला पुढे येत गेला. या फोलपणाच्या पलीकडे असंवेदनशीलतेचा कळससुद्धा इथं बघायला मिळाला. डॉक्टर विजय सूर्यवंशी जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, ते दुसऱ्या दिवशी वारीच्या ठिकाणी फुगडी खेळताना दिसले. त्यांच्या या कृतीमुळे सुद्धा एक प्रकारचा असंतोष, संतापाची लाट आपल्याला बघायला मिळाली. आता हे जे कचऱ्याच्या ढिगाला तडे जात होते त्यावेळेला तात्काळ लगेचच कंपनीने काम का बरं थांबवलं नाही? कंपनीने संबंधित गोष्टीची दखल का घेतली नाही? संजय कुलकर्णी एवढा मोठा प्रकल्प चालू आहे, त्याच्याकडे संजय कुलकर्णी डोळेझाक का केली? अनेक प्रश्न आहेत. पालिका आयुक्तांनी खरं तर या सगळ्या घटनेच्या संदर्भाने एक अधिकृत निवेदन प्रकाशित करणं अपेक्षित होतं. मी काल आयुक्तांशी बोलायचा प्रयत्न केला. मी कालपासून आजपर्यंत आयुक्तांशी बोलायचा प्रयत्न करते, मात्र आयुक्तांचा फोन बंद आहे, त्यांच्या स्वयंसहायकांचा फोन बंद आहे. आणि खरंच आता ते इथे आहेत का की गायब झालेत अशी शंका यायला लागली. इतकं सगळं सन्नाटा आहे. मागच्या 3-3.5 वर्षापूर्वी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्या कल्पनेतून तो प्रकल्प आला. त्यामध्ये आमदारांनी देखील भोसरीचा पुढाकार घेतला आणि तो प्रकल्प राबवण्यात आला, त्याचा डंका पिटवण्यात आला. खरं तर रोज जर बायोमायनिंग आणि वेस्ट टू एनर्जीच्या माध्यमातून 700-800 टन मॅट्रिक टन जर कचरा नष्ट झाला असता तर कचरा पूर्वीचा जो होता तो कमी व्हायला हवा होता, डोंगर लहान व्हायला हवे होते. पण तसं न होता हे डोंगर आपल्याला वाढलेले दिसतात. कचरा उचलणे त्याचं एक टेंडर, कचऱ्याची वाहतूक करणे त्याचं दुसरं टेंडर, आणि त्या ठिकाणी डेपोची देखभाल करणे ते तिसरं टेंडर, आणि परत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प त्याचं एक वेगळं टेंडर, बायोमायनिंगचं वेगळं टेंडर, खताची निर्मिती करणे त्याचं वेगळं टेंडर, आणि त्याचे आका जे आहेत, त्याचे प्रमुख जे आहेत, जे सूत्रधार आहेत, ते सगळं याचं श्रेय घेत होते आत्तापर्यंत. कोण? आमदार महेश लांडगे भोसरीचे. मोशीमधल्या रेस्क्यू ऑपरेशनची दृश्य बघून अनेकांना याच कुदळवाडी परिसरामध्ये जी कारवाई झाली होती त्या कारवाईची आठवण होते. यामागचं कारण काय? तर भोसरीचे जे आमदार आहेत महेश लांडगे यांच्यात मतदारसंघाचा मोशी हा सुद्धा भाग आहे. आणि लोकांना असा प्रश्न पडला आहे, जिथं कुदळवाडीमध्ये अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करत असताना 100 JCB जिथं लागलेले होते, मशीन्स जिथे लागलेल्या होत्या, तिथं लोकांना काय दिसलं तर मोशीमध्ये रेस्क्यू ऑपरेशनला प्रत्यक्षामध्ये कधी 3, 4, 5 अशा संख्येनं अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मशीन्स दिसू लागल्या. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला, नेटकऱ्यांना प्रश्न पडला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे लोक त्या सगळ्यामध्ये अडकले होते त्या नातेवाईकांनाही प्रश्न पडला की जर का अनधिकृत बांधकामावरच्या कारवाईसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा राबत असेल तर तीच यंत्रणा अशा अत्यंत महत्त्वाच्या कामामध्ये का दिसत नाही. आणि यावरनं प्रश्न उपस्थित होऊ लागले. जसे प्रश्न नेटकऱ्यांनी, नातेवाईकांनी उपस्थित केले तसेच प्रश्न आता विरोधक सुद्धा उपस्थित करताना पाहायला मिळतात. एकीकडे आपण बघतोय की जाधववाडी कुदळवाडीमध्ये जेव्हा इल्लीगल बंगले पाडायचे होते तेव्हा 100 JCB काम करत होते. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता जे 2 फ्लोअर आहे जे इल्लीगल पद्धतीनं बांधलेले आहेत आणि त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे असं निर्लज्जपणे बोलतात. त्यांना लाज वाटली पाहिजे. ही नैसर्गिक निर्मिती नाही आहे. इथले लोकप्रतिनिधी, इथले ठेकेदार, इथले अधिकारी, इथले सल्लागार ह्या सगळ्यांनी मिळून पिंपरी महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालायचा, अशा प्रकारचे प्रकल्प उभे करायचे आणि त्यामध्ये सर्वसामान्य निष्पाप कामगारांचे बळी घ्यायचे. अशा प्रकारचा उद्योग करणारे हे लोक आहेत. हे नैसर्गिक आपत्ती नाही. आयुक्तांना समजायला पाहिजे. आयुक्तांच्या बुद्धीची कीव वाटते. ही मानवनिर्मित आणि यांच्या ज्या भ्रष्टाचाराचं स्मारक आहे त्याची सगळी ही प्रचिती आहे. त्याचं सगळं फळ म्हणजे ह्या 9 निष्पाप लोकांचे बळी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मोशी कचरा डेपोतल्या या दुर्घटनेत पिंपरी चिंचवड पालिकेवर, अधिकाऱ्यांवर होणारे आरोप गंभीर आहेत. अशात उत्तरं देण्यासाठी आयुक्त फोन उचलत नाहीत असा अनुभवही येतो आणि विरोधकही सांगतात. कदाचित त्या आज उद्या समोर येऊन उत्तरं देतीलही, पण ती उत्तरं समाधानकारक असतील का की फक्त कातडी वाचवणारी असतील हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे सरकार, कंपनी, महापालिका यांनी आता मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. पण नुकसान भरपाईचा आकडा कितीही मोठा वाटला तरी तो कुणाच्याही जीवापेक्षा कधीच मोठा असू शकत नाही हे या निमित्ताने तरी
आभाळाकडे बोट दाखवत हात झटकणाऱ्या व्यवस्थेला कळायला हवं. कारण अशा घटनांनंतर दिलं जाणारं नैसर्गिक आपत्तीचं कारण वेळ तर मारून नेईल, पण त्या वेळेसोबत मरणाऱ्या माणसांना न्याय देईल का, या प्रश्नाचं उत्तरही शोधावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.